फ्रेंड नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे घराला घरपण देणारी माणसं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आज आहे धुलीवंदन. तर तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज माझं लवकर आवरलेलं आहे. तर त्याच्या मागचं कारण असं आहे की आज आमच्याकडे कोणीतरी आलेलं आहे. तर जर तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल की आमच्याकडे कोण आलेलं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा. तर विषय असा आहे की जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही मम्मींना दवाखान्यात घेऊन गेलो होतो. सोहम, मम्मी, पप्पा, आजी सगळ्यांना जास्त प्रमाणात खोकला आहे, म्हणून आम्ही सगळ्यांना दवाखान्यात नेऊन आणलं होतं. तुम्हाला आवाज येत असेल मम्मीच्या खोकल्याचा. तर शुक्रवारी आम्ही मम्मींना दवाखान्यात घेऊन गेलेलो. डॉक्टरांनी टेस्ट करायला सांगितलेल्या. तर त्या टेस्ट पण आम्ही केल्या. तर बघा, मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये. बसले आहे मम्मी. तर मम्मींना खूप खोकला येतो आहे. तर शुक्रवारी आम्ही त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेलेलो. तर डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितल्या होत्या, जसं की एक्स-रे, पूर्ण बॉडीचं स्कॅन. तर आपण ते सगळं केलेलं आहे. अजून एक टेस्ट घेतली होती, त्याचे रिपोर्ट यायचे बाकी होते. तर ते रिपोर्ट काल आले. तर डॉक्टरांनी त्या दिवशीच आपल्याला असं सजेस्ट केलं होतं की आपण मम्मींना ॲडमिट करून घेऊ. परंतु ॲडमिट न करण्यामागचं कारण असं काही नाही आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, आमची जॉईंट फॅमिली आहे आणि आजी, बाबा, पप्पा, मम्मी, दीर, माझे मिस्टर, माझा मुलगा, आम्ही सगळे एकत्र जॉईंट फॅमिलीत राहतो. आणि 4 वर्षापूर्वी आमचे बाबा घरामध्येच पडले होते. तर आम्ही त्यांचं ऑपरेशन केलं होतं. तर पहिलं ऑपरेशन जे आम्ही केलं तर ते सक्सेस नाही झालं होतं, म्हणून आम्ही दुसरं पण ऑपरेशन केलं. तर ते ऑपरेशन बाबांचं सक्सेस झालं. बाबा चालायला देखील लागले होते, परंतु अशातच बाबांना सर्दी झाली आणि सर्दीमध्येच बाबांना 2दा निमोनिया झाला. त्याच्यातच बाबांची शक्ती गेली. तर बाबांचे कमरेपासून म्हणजे पायांमध्ये ताकद नाही राहिली. त्याच्यामुळे बाबांना स्वतःचं असं काहीच करता येत नाही. बाबा बेड रिडन आहेत. आणि आत्ताच 1 वर्षापूर्वी आजी देखील पडल्या. आजी करता त्यांचं, चालायला पण लागल्या. परंतु मग सगळी ओढाताण झाली असती. घरी पण कोणी लागतं आणि मम्मींजवळ मग कोण थांबलं असतं, कारण की पप्पा डब्बे वगैरे पप्पा पण जॉब करतात, त्यांना पण ऑफिसला जायला लागतं. तर मग डबे वगैरे, टिफिन वगैरे नेणार कोण? सोहमचे पप्पा आहेत, परंतु तरी पण किती नाही म्हटलं तरी, आणि हॉस्पिटल घरापासून लांब आहे. गंगापूर रोडला आहे हॉस्पिटल. तर मी जर गेले तर मी तुम्हाला तिथलं शूट दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर रात्री तर मम्मींना खूप त्रास झाला. काल रिपोर्ट आले, परंतु रिपोर्टमध्ये असं सांगितलं होतं की थोडंसं त्यांच्या छातीला इन्फेक्शन झालेलं आहे. व्हायरल इन्फेक्शन ना मम्मी, बॅक्टेरियाचं इन्फेक्शन सांगितलेलं. तर मग डॉक्टरांनी त्याच दिवशी सांगितलं होतं ॲडमिट करायला. आणि काल पण डॉक्टरांनी तेच सांगितलं, मम्मींना पार्किन्सन्स आहे. मी तुम्हाला माझे हळूहळू सगळे व्हिडिओ टाकेल, व्हिडिओमध्ये सगळं काही सांगेल, परंतु मला तुमचा सपोर्ट हवा आहे. मी पुन्हा तेच सांगते, तुम्ही माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर मम्मींना आधीच पार्किन्सन्स आहे, म्हणजे की कंपवात. तर मम्मींना तेच औषधं खूप आहेत. तर डॉक्टरांचं म्हणणं होतं की आधीच हे औषधं खूप आहेत, तर आणखी सर्दी खोकल्याचे औषध देण्यापेक्षा आपण ॲडमिट करून सलाईनमधून इंजेक्शन सोडू. 3 दिवसामध्ये मम्मी कवर होऊन जातील. परंतु आता ते 3 दिवस सांगता, तर 3च्या ऐवजी कधी 4 लागतात दिवस, कधी 8 लागतात. पण ठीक आहे. तरी पण मग रात्री मम्मींना जास्त प्रमाणात त्रास झाल्यामुळे आज आम्ही मम्मींना ॲडमिट करणार आहे. तर पप्पा बोलले की 11:30 वाजता आपण ॲडमिट करून टाकू मम्मींना. तर हे बघा, इथे ब्लॉग काढायचं काम चालू आहे माझं बघून. त्यांनी पण मोबाईल घेतलेला आहे, दाखव. हे बघा, मम्मींचा मोबाईल घेतला आणि तो पण आता ब्लॉग करणार आहे. त्याच्या पण ब्लॉगला सगळ्यांनी शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असं असलं ना, आम्हाला खूप मज्जा. स्कूल नाही, काही नाही, अभ्यास नाही, होमवर्क म्हटलं की आम्हाला खूप रडायला येतं ना. स्कूल आहे आता उद्या. आता आम्ही खाली जाऊन वाफ घेणार आहे, औषध घेणार आहे. त्यालाही थोडं बरं नाही, म्हणजे थोडं बरं वाटलं आहे त्याला, परंतु सारखं म्हणतो की पोट दुखतं. आता काय माहिती खरं की खोटं. खरं. खरं. हां.
तर चला आता दिवसभरात जे जे काय होईल ते मी तुम्हाला शूटमधून दाखवेल. आणि हो, मी पुन्हा एकदा सांगते की कोण आमच्या घरी आलं आहे, तर हे सगळं तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर त्याच्यामुळे लेट झालेलं मम्मींना, म्हणजे तुम्हाला मी आत्ता सांगितलं की कोणी म्हणजे घरी पण कोणी लागतं, त्याच्यामुळे मग आम्ही मम्मींना त्यावेळेला ॲडमिट नव्हतं केलं. आम्हाला वाटलं होतं की गोळ्या औषधांनी कवर होईल, परंतु गोळ्या औषधांनी देखील ते कवर झालेलं नाही आहे. तर आता मम्मींना आम्ही ॲडमिट करणार आहे. तुम्हाला मी सगळे व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल, होम टूरचा, माझ्या फॅमिलीचा, सगळेच. परंतु तुम्ही मला सपोर्ट करा आणि माझं काही चुकत असेल तर कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, भेटते मी तुम्हाला थोड्या वेळात. तोपर्यंत बाय. हे बघा, सोहमला पण बरं नाही आहे. सोहमला खोकला येतो आहे. आत्ताच तो उठलेला आहे. त्यांनी ब्रश वगैरे पण केलेला आहे आणि आता खोकला येत होता त्याला, तर मम्मीने त्याची पाठ चोळली. बसला येतो आता इथे. काय मग, झाला का ब्रश? हां, दूध पिला ना? हे बघा, मम्मी बसल्या इथे, पोथी वाचताय. पण मम्मींना पण खूप खोकला येतोय. काय हो मम्मी? हो ना, हो ना, जावं लागेल दवाखान्यात. बसल्या आहे पण रात्रभर जागे आहे त्या पण. हे बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे बघा, हो ना. हे बघा, सोहमला सर्दी झाली, मी तुम्हाला सांगितलं तसं. सोहम इथे बसून मस्त अशी वाफ घेतोय. बघा कशी वाफ घेतोय. हे आहे बघा नेब्युलायझर, आवाज येत असेल तुम्हाला. आणि असं त्याला आम्ही वाफ देतो. सकाळ संध्याकाळ वेगवेगळ्या ट्यूब्स आहेत वाफ द्यायच्या. आता मी सकाळची दिली आहे, संध्याकाळची वाफ आता संध्याकाळी देईल. हे बघा, खाली पकड थोडंसं, खाली पकड असं थोडंसं. हां, आणि आकर वाफ घेती, घेता येईल तशी. हां, होईल, थांब जरा. ब्लर दिसत असेल तुम्हाला. आता बघा, क्लिअर दिसत असेल. कर्टन सोडलं आहे मी, जे आत येत होते ना उन्हाचं, त्याच्यामुळे ते दिसत नव्हतं. कर्टन्स ओढल्यामुळे थोडंसं दिसतं आहे. आणि मी लाईट पण लावलं आहे बघा. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की आज मम्मींना ॲडमिट करायचं आहे, तर आत्ता पप्पांनी तेच सांगितलेलं की तयारी करून ठेवा. तर इथे मी तयारी केलेली आहे. इथे मम्मींचा नाश्ता वगैरे झालेला आहे, तर इतक्या लवकर काय मम्मी जेवणार नाही. तर त्यांच्यासोबत पप्पा बोलले की डायरेक्ट पिशवीच तयार करून दे, टिफिन बॉटल वगैरे. तर मी 2 जणांचा डबा दिला आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की कोण आलं आहे आमच्याकडे, हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि आता त्यांची टिफिन कसा भरून ठेवला आहे, ती बॅग कशी तयार केली ते मी तुम्हाला दाखवते. 1 मिनिट. तर हे बघा, इथे ही गरम पाण्याची बॉटल आहे. त्याच्यामध्ये मी मम्मींना थोडंसं पाणी कोमट करून दिलेलं आहे, जेणेकरून त्यांच्या घशाला इरिटेट होऊ नये. जर इरिटेट झालं तर त्या ते पाणी पितील. आणि ह्या ज्या 2 बॉटल्स आहेत, तर ह्या त्यांच्यासोबत कोण थांबणार आहे त्यांच्यासाठी आहे, म्हणजे मी ते तुम्हाला व्हिडिओत दाखवणारच आहे शेवट. आणि हा आहे थर्मास. तर पप्पा बोलले की थर्मास पण देऊन ठेव, जर तिथे कुठे जवळ चहाची वगैरे काही सोय वगैरे असेल तर मी तिथले तिथे चहा घेऊन त्यांना देऊन देईल. हा आहे मम्मींचा टिफिन, जो की मी त्यांच्यासाठी भरून पॅक करून ठेवलेला आहे. आणि इथे आहे हे डिश, हे ताट आहे, ह्या डिश आहेत. हा आहे ग्लास आणि ह्याच्यामध्ये एक मी छोटासा स्पून ठेवलेला आहे भाजी. हे बघा, हा आहे एक छोटासा स्पून ज्याच्याने ते भाजी काढतील. आणि हा एक ग्लास आणि डिश. आणि हे आहे ताट. हे बघा, हे बघू शकता, हे आहे ताट, हे आहे डिश, हा आहे ग्लास आणि हा एक स्पून. आणि हे आहेत बिस्किट, जे त्या जास्त जेवण करत नाही आहेत सध्या, अर्धी 3 चतकोर अशीच खात आहे. तर म्हटलं 4 वाजता जर चहा वगैरे दिला तर त्यांना हे बिस्किट द्या, त्याच्यासाठी ते बिस्किट काढून ठेवलेले आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला सगळं सांगते. हॅलो फ्रेंड्स, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आमच्याकडे कोण आला आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर 1 मिनटं, हे बघा मी तुम्हाला दाखवते.
तर ह्या आहेत मम्मींच्या आई सासूबाईंच्या. तर मम्मींना ॲडमिट करायचं म्हणून त्या आलेल्या आहे. तर त्या तुम्हाला नमस्कार म्हणतायत. तर त्या येऊन आलेल्या आहे मम्मींसाठी. तर आता थोड्या वेळात मम्मी निघतील दवाखान्यात. तर म्हणून मी तुम्हाला म्हटले ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हे बघा मम्मींच्या आई. चला मी परत भेटते तुम्हाला थोड्या वेळात. तर आत्ताच मम्मी दवाखान्यात गेलेल्या आहेत. थोडीशी घाई झाल्यामुळे, उशीर झाल्यामुळे पप्पांचे सारखे फोन येत होते, त्याच्यामुळे मी जातानाचा शूट नाही दाखवू शकले तुम्हाला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा. प्लीज मला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.